आजच्या दिवसाची सुरुवात झाली वासुदेवांच्या अभंगाने। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। सकाळी वासुदेवांना भेटून आपण गेलो कॉलेजला। तर गेल्या गेल्या आपल्याला योगेश भाई गेम खेळताना दिसले। मग प्रतीक आणि हेमंत आला। ग्राउंड वरती मॅच कोणाची चालू होती माहित नाही, पण एकदम कॉमेडी मॅच होती। तर प्रत्याने ओम्याची लग्नाची रील दाखवली, म्हणजे ओम्याचं लग्न कसं होईल ते। त्याला जायला टाइम होता म्हणून आपण रील वगैरे बघत बसलो होतो ग्राउंड वर। कॉलेजचे लेक्चर वगैरे आवरून मी आलो रूम वरती। आमचा ओम्या बाथरूम मध्ये जाऊन कपडे धुवत होता। गाइस, ही आहे आमच्या हॉस्टेलर्सची जिंदगी, म्हणजे सगळे काम आम्हाला स्वतःलाच करावं लागतं। कपडे धुवा, सगळं करा, सगळे काम करा। ओम्याची लपून व्हिडिओ काढली होती, सॉरी फॉर दॅट ओम्या। तर गाइस, आज होता सॅटर्डे आणि उद्या संडे असल्यामुळे आपण क्रिकेट खेळायला गेलो ग्राउंड वरती। तर ग्राउंड वरती गेल्या गेल्या बघताच ते इतकं गवत होतं ना की आम्हाला डायरेक्ट बॉल कुठे गेला आणि काय ते सापडलंच नाही। नंतर गाइस, क्रिकेट खेळायला आले होते आपल्या सिव्हिल डिपार्टमेंटची आणबान शान म्हणजे आपले शुभम दादा। शुभम दादांना राम राम करून ओम्या आणि प्रणयने मस्त टीम पाडली। तर कोण कोणाकडून ते त्यांनी डिसाइड करून घेतलं। टीम वगैरे डिसाइड करून आपण गेमला सुरुवात केली। गाइस, नाही म्हणता इतके पोर आले होते ना क्रिकेट खेळायला, कारण की एवढी मोठी गँग बघून सगळेच येतात नाही का। त्या छोटे पोरं पण म्हणत होते की दादा आम्हाला खेळायला घ्या म्हणे। तर गाइस, एवढं नशीब फुटकं होतं ना आमचं की आम्ही पहिल्या ओव्हर मध्येच सगळे ऑल आउट झालो ना। आमचं फक्त उरलं पंकज दादा। तर पूर्ण मॅच आमच्या पंकज दादाने ओढून। तर गाइस, पहिली मॅच हरून आपण दुसरी मॅच एकदम प्रॉपर जिंकवली। तर गाइस, तुमचा भाऊ 2च मॅच खेळला, कारण की आज तुमच्या भावाला घरी जायचं होतं। वरती आल्यानंतर सगळं आवरून वगैरे आपण निघालो घरी जाण्यासाठी। तर गाइस, सोलो ड्राईव्हला एवढी मजा येते ना, आणि त्यात जर कानात एअरबड्स असले तर विचारायचंच नाही।